नमस्कार, मी नम्रता पाटील ससू अँड आर्ट्समध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज मी आपल्याला प्लाझोची कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची ती दाखवणार आहे. प्लाझोसाठी घेतलेला आहे मी 2.5 मीटर कपडा आणि तो आपल्याला डबल फोल्ड करून घ्यायचा आहे. खाली सरळ मार्किंग करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर 1 इंच आपल्याला खाली सोडून द्यायचं आहे पट्टीसाठी आणि जी उंची असेल आपली ती टाकून घ्यायची आहे. तर माझी उंची आहे टोटल 40 इंच, तर 1 इंच आपण खाली मायनस केलेला आहे आणि वरती 39 इंच उंची टाकलेली आहे. आता इथून आपल्याला 13 इंच जितका आपल्याला घेर ठेवायचा ना तितका ठेवायचा. तर मी 13 इंच घेर ठेवलेला आहे. वरती आपल्याला सीटचा तिसरा भाग टाकायचा आहे. तर 39 सीट आहे, तर 33 39 तर 13 येतं. याची पूर्ण मार्किंग करून घ्यायची आहे दाखवल्याप्रमाणे. त्याच्यानंतर वरती पण आपल्याला 2 इंच एक्स्ट्रा ठेवायचं आहे इलॅस्टिक किंवा नाडी लावण्यासाठी आणि तेवढा 2 इंचच फोल्ड करायचं आहे. त्याच्यानंतर आपण जिथून मेजरमेंट घेतलं आहे वरचे 2 इंच सोडून द्यायचं आहे आणि तिथून परत आपल्याला 13 इंच घ्यायचं आहे. तर 2 इंच पकडलं तर 15 इंच होतं. आता इथून पण आपल्याला एक लाईन मारून घ्यायची आहे. आता इथून पण आपल्याला 13 इंच घ्यायचं आहे, म्हणजे आपला 13 इंचाचा बॉक्स तयार होतो. हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. नंतर इथे पुढे घ्यायचं आपल्याला 2 इंच आणि त्याला पण आपल्याला असं गोल आकार द्यायचा आहे. एकदम आतमध्ये असं गोल द्यायचं नाही, दाखवल्याप्रमाणे. आता इथून आपल्याला घ्यायचं आहे ती 13 इंच आपण मार्किंग केलेली आहे ना, तिथे घ्यायचं आहे. तर तिथे न घेता आपल्याला पुढे 2 इंच पुढे जायचं आहे. सरळ रेषा द्यायची. जर तिथे मार्किंग केली तर पायाकडचा भाग उचलेल वरती. तर तसं न करता असे दाखवल्याप्रमाणे सरळ रेषा मारायची. आता हे कटिंग करून घ्यायचे. किती सोपं आहे, पटकन कटिंग होते याची. अगदी 15 मिनटामध्ये व्यवस्थित कटिंग होते. नवीन शिकणाऱ्यांनासुद्धा व्यवस्थित हा प्लाझो शिवता येईल. एक्स्ट्राचं आपण इथे कुठे ठेवलेलं नाही आहे, फक्त 2 इंच पट्टी वरती एक्स्ट्रा ठेवलेली आहे. आता हा भाग काढून घ्यायचा आहे आणि आता पुढच्या भागावर आपल्याला हा कपडा ठेवून द्यायचा आहे कापलेला अगदी बरोबर. त्याच्यानंतर आपल्याला इथून 1.5 इंच एक्स्ट्रा ठेवायचा आहे पायापासून. 1.5 ते 2 इंच एक्स्ट्रा ठेवू शकता तुम्ही आणि लाईन मारून घ्यायची आहे. आणि इथे घ्यायचं आहे आपल्याला 2 इंच. थोडंसं पुढे जाऊन द्यायचं आहे. एक लाईन मारून घ्यायची. आता इथून आपल्याला हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे पहिला. पट्टीचा वापर करायचा म्हणजे लाईन व्यवस्थित येते. तर हा बॉक्स आपल्याला तयार केलेला आहे आणि याच्या पुढे आपण 2 इंच घेतलेला आहे आणि त्याला आपल्याला शेप द्यायचा आहे. 2 इंच आपण एक्स्ट्रा ठेवलेला आहे मागच्या भागाला फक्त. पुढच्या भागाला पण आहे तसंच ठेवलेलं आहे. आता इथून आपल्याला 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे वरती पाठच्या भागाला आणि क्रॉसमध्ये आपल्याला ही लाईन द्यायची आहे. ते बघा पट्टीने दिली आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि इथूनच द्यायचे आहे, त्या बाजूनी क्रॉसमध्ये घ्यायचं नाही आहे. जिथून आपल्या सीट वाढवलेली आहे ना तिथूनच घ्यायचं आहे. आता कटिंग करून घ्यायचं आहे. प्लाझो शिवायला सगळ्यात सोपा आणि पटकन शिवून होतं. तर 1 तासामध्ये कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही होतं. आता काय करायचं, आपल्याला डाव्या पायाचा भाग घ्यायचा आहे, पुढचा आणि मागचा दोन्ही घ्यायचे आहेत आणि त्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर आपण हा काढून घेतलेला आहे, एक पुढचा भाग आणि याच्यातला मागचा भाग आणि हा आपल्याला जोडून घ्यायचा आहे सरळ रेषेमध्ये. उजव्या पायाला खिसा लावायचा आहे. जर तुम्हाला पाहिजे दोन्ही पायाला खिसे लावायचे आहेत तर दोन्ही लावू शकता. तर मी तुम्हाला एका पायाची आता शिलाई पूर्ण दाखवते. तर ही शिलाई मारून घेतली आहे, 2 शिलाई मारून घ्यायच्या डबल. त्याच्यानंतर आपल्याला पायाच्या भागाला 5 नंबरची शिलाई टाकायची आहे. सरळ रेषेमध्ये तुटलेला नाही पाहिजे धागा, याला सरळ शिलाई यायला पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यातला एक धागा काढून घ्यायचा, असा 2 असतात ना, तर ते एक घ्यायचा आणि याची चुन्या पाडून घ्यायच्या आहेत. तर जास्त खेचायचं नाही, एकदम हलक्या हाताने ओढून घ्यायचं. जर तुटला तर परत शिलाई टाकायला लागेल. तर तोंडाजवळ फक्त आपल्याला दोन्ही बाजूला 1.5 इंच चुन्या टाकायच्या नाही आहेत. बाकी सगळीकडे असं व्यवस्थित सगळ्या बाजूला व्यवस्थित चुन्या येतील असं ठेवायचं आहे.
तर हाताने चुन्या टाकण्याची गरज नाही असं केल्यानंतर. तर आता पट्टी लावून घ्यायची आहे आपल्याला ह्याच्या खाली. तर मी 3.25 इंच याची रुंदी घेतलेली आहे आणि 16 इंच याची लांबी घेतलेली आहे. तर आपल्याला 13 इंच पाहिजे आहे. 3 इंच शिलाईसाठी ठेवलेले आहे. आता ही पट्टी आपण लावून घेऊया. तर पट्टी लावताना आपल्याला खालच्या बाजूने लावायची, सरळ ठेवायची पट्टी आणि वरचा भाग सरळ ठेवायचा आहे आणि पहिली शिलाई मारून घ्यायची. आणि आता खेचायचं अजिबात नाही. जेवढे पट्टी आहे ना त्याच्यावर चुन्या येऊन द्यायच्या आहेत. फक्त 1.5 इंच साईडला ठेवून द्यायची. आता डबल फोल्ड करायची आहे पट्टी. आपली 3 इंचाची आहे ना, तर 2 फोल्ड केलेली आहे. 1 इंचच आपल्याला पाहिजे आहे. आता याच्यावर पण शिलाई मारून घ्यायची आणि साईडला पण दाब शिलाई मारून घ्यायची. तर आपला पाय तयार झाला आहे. आता फिटिंग करून घेऊया. तर 6.5 मी ठेवलेला आहे डबल फोल्ड करून आणि सरळ शिलाई मारायची आहे. क्रॉसमध्ये शिलाई मारायची नाही, आपण सलवार शिवतो तसं. तर सगळीकडनं आपल्याला 1.5 इंच शिलाई मारून घ्यायची आहे. तुम्ही 1 इंचसुद्धा मारू शकता, पण 1.5 इंच ठेवलेला आहे तर 1.5 इंच मारून घ्यायचं. आणि कपडा अजिबात खेचायचं नाही आहे. आणि वरच्या बाजूला नेता नंतर 1 इंच शिलाई घ्यायची आहे. तर आपला पाय तयार झालेला आहे एक. आता दुसरा पाय तयार करून घेऊया. असे दोन्ही पाय तयार करून घ्यायचे. तर खिसा लावण्यासाठी 2 कपड्याचे पीस घ्यायचे आहेत. एकाची लांबी घेतलेली आहे 13 इंच आणि रुंदी 9 इंच. तुम्ही 8 इंच आणि 12 इंचसुद्धा करू शकता आणि एक साईडला फक्त राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे. आता वरती आपल्याला 2 इंच सोडून द्यायचं आहे. आपल्याला कमरेला फोल्ड करायचं आहे ना, ते 2 इंच सोडून द्यायचं आहे आणि तिथून आपल्याला हा खिसा लावून घ्यायचा आहे. एक साईडचा पहिला लावून घ्यायचा दाखवल्याप्रमाणे आणि दुसऱ्या बाजूला पण आपल्याला 2 इंच सोडून मार्किंग करून घ्या म्हणजे लक्षात येईल. त्याच्यानंतर दाब शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही पॉकेटला. आता दोन्ही भाग एकावर एक ठेवलेले आहेत आणि दाखवल्याप्रमाणे शिलाई मारायची आहे. खिसा शिवायला खूप सोपा आहे. फक्त तुम्ही असं दाखवल्याप्रमाणे शिवा. तर बघा आता ही पण शिलाई मारून घेतली. असं सगळीकडनं पण शिलाई मारून घ्यायची आहे. आता इकडे आपल्याला राऊंड शेप द्यायचा आहे आणि कपडा कुठेही खेचायचा नाही आहे. अगदी हलक्या हाताने कपडा ठेवायचा आहे एकमेकांवर आणि शिलाई मारून घ्यायची. आता इथून आपल्याला सरळ शिलाई मारायची आहे पायापर्यंत. याला थोडंसं कट करून घ्यायचं. आता इथून आपल्याला 2 ते 2.5 इंच खाली ठेवायचं आहे. 6 इंच ओपन ठेवायचा आहे भाग. 6 ते 6.5 इंच आणि मग इथून शिलाई मारून घ्यायची आहे. वरती शिलाई मारायची, पॅक करून टाकायचं आहे. नंतर 6 इंचापासून मी पुढे घेतलेलं आहे. आता ही सरळ शिलाई मारून घ्यायची आहे. झाला आपला खिसा तयार झालेला आहे. आता पायाकडचा भाग आहे हा एक्स्ट्राचा, तो कापायचा आहे. त्याला पण चुन्या पाडून घ्यायच्यात. तर आपला खिसा तयार झालेला आहे, पाहू शकता. आता आपला मधला भाग जोडून घ्यायचा आहे. तर समोरचा भाग आहे ना, तर दोन्ही समोरचे भाग एकमेकांवर ठेवायचे आहेत. दोन्ही बाजू खालच्या सरळ यायला पाहिजे आणि वरच्या बाजू उलट्या यायला पाहिजेत आणि मधला पॉईंट बरोबर पकडायचा आहे. त्याला पिन लावा आणि नंतरच वरून शिलाई मारा. आता वरती आपण 2 इंच एक्स्ट्रा ठेवलेला नाडी किंवा इलास्टिक टाकण्यासाठी, तर 2 इंचच फोल्ड करायचा आहे. कमी फोल्ड केला तर मग उंची वाढेल आणि जास्त फोल्ड केला तर उंची कमी होईल. म्हणून आपण जितकी मार्किंग केलेली आहे ना 2 इंचाची तेवढंच फोल्ड करायचं आहे. तर आपला प्लाझो तयार झालेला आहे. आता घालून दाखवलं आहे बघा. पॉकेट पण पाहू शकता. तर अगदी सलवार ज्यांना शिवायला कंटाळा येत असेल ना, तर त्यांनी असा प्लाझो बनवून शिवा, पट्टीवाला प्लाझो. फार छान बसायला वगैरे एकदम व्यवस्थित होतं. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.